जेवढी फॅट जास्त भरेल तर त्याच्यानुसार त्याला पर लिटर प्रमाणे पैसे पुरवले जातात सर, बरोबर, किंवा दिले जातात त्यानुसार. तर तुम्हाला काय वाटतं सर, फॅट जी वाढणं आहे तर ते कशावरती जास्त डिपेंड आहे? फॅट वाढणं आणि SNF हे काय दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शेतकरी काय बऱ्याचदा कन्फ्यूज होतात की फॅट आणि SNF दोन्ही वाढला तर काय होईल, आपलं काय होईल, प्रोडक्शन म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये फायदा होईल. पण नेहमी हे खरं नसतं. नमस्कार मंडळी, पालवे ॲग्रिको मधून मी मोनिका रोडे. तर आजच्या आपल्या पशुपोषण आणि आहार या चर्चासत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत करते. जसं की आपण शेती सोबतच दुग्ध व्यवसाय देखील करत असतो, तर त्याच दुग्ध व्यवसायामध्ये कशा प्रकारे आपण नवीन नवीन बदल घडून आणू शकतो किंवा कशा प्रकारे बदल केल्याने आपले जे प्रोडक्शन आहे तर ते वाढू शकतो, चांगल्या प्रकारे दुग्ध व्यवसायाला सुद्धा वरती आणू शकतो. तर यासाठी खास करून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत विरबॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे टेक्निकल एक्झिक्युटिव्ह आदरणीय डॉक्टर राहुल मस्करे साहेब, स्पेशलायझेशन इन ॲनिमल न्यूट्रिशन. तर आज आपण त्यांच्याकडनंच खास करून जाणून घेणार आहोत दुग्ध व्यवसाय करत असताना कशा प्रकारे आणि कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत. जसं की यामध्ये चारा विषयक असेल किंवा गायींची निगा कशी राखली पाहिजे, अधिक जास्त दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे. तर नक्कीच आपल्याला देखील ही जी माहिती आहे तर ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर आपल्या सर्वांना विनंती राहील, हा जो व्हिडिओ आहे तर तो आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार सर. नमस्कार. सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना आपलं एक छोटंसं इंट्रोडक्शन करून द्या. ओके. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर राहुल महावीर प्रसाद मस्करे. माझं ग्रॅज्युएशन मी BVSC बॅचलर ऑफ वेटनरी सायन्स इन ॲनिमल हजबंड्री नागपूर वेटनरी कॉलेज नागपूर इथून केलेलं आहे. आणि आफ्टर दॅट मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पशुपोषण आहार याच्यामध्ये केलेलं आहे फ्रॉम पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ वेटनरी एज्युकेशन अँड रिसर्च जयपूर अंडर राजस्थान रजवास युनिव्हर्सिटी. साधारण किती वर्षांचा अनुभव आहे सर आपल्याला या वेटरनरी याच्यामध्ये? ॲक्च्युली मला जे अनुभव आहे ते यावर फील्डमध्ये आहे 2 वर्षाचा. याच्यामध्ये मी माझे जे 2 वर्ष केलेले आहेत ते मी फक्त जे फीड आहे त्याच्यामध्ये पोषक तत्व कोणते असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन किती असतो, फॅट किती असतो, त्याच्यामध्ये मॉइश्चर पर्सेंट किती असतो आणि त्याच्यामध्ये इथर एक्स्ट्रॅक्ट किती असतात, हे सगळं बघण्याचं काम मी 2 वर्ष जेव्हा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होता तेव्हा केलेलं आहे. ओके. जसं की सर आपले जे शेतकरी बंधू असतील किंवा दुग्ध व्यवसाय करणारे जे व्यक्ती आहेत सर, तर खास करून दुग्ध व्यवसाय करायचं म्हटलं तर चाऱ्याचं नियोजन अगदी व्यवस्थित असलं गरजेचं असतं सर. तर त्याबद्दल खास करून ओला चारा असेल किंवा सुका चारा असेल, याबद्दल काय माहिती देऊ इच्छिता सर आपल्या शेतकरी बंधूंना? आता जेव्हा माझं फील्डमधला जे एक्सपिरियन्स बघितलेला आहे मी, जे शेतकरी बांधव आहेत भरपूर जण जे आहेत त्यांना जे पशुखाद्य आहेत, म्हणजे पशुखाद्य म्हणजे कन्सन्ट्रेट चारा आणि ते देतात ते बहुतेक मिल्क प्रोडक्शन करण्यासाठी, त्याच्याबद्दल त्यांना बऱ्यापैकी भरपूर माहिती आहे सगळ्या गोष्टी, त्यांचं नियोजन कसं करायचं. पण जे सुखं चारा आहे त्याचं मी जे बघितलेलं आहे फील्डवर, त्या नेहमीच काय असतात चुकून घडतात गोष्टी. तर इथं सांगायचं असलं म्हणजे तर बेसिक जे सगळ्या गोष्टी डिपेंड असतात ते असतात पशुपोषण आहारावर. म्हणजे जर जे आपण चांगला चारा खायला दिला तर काय होईल, ॲनिमल स्वस्थ राहील. ॲनिमल स्वस्थ राहिला तर काय होईल, जे ॲनिमलला प्रोडक्शनसाठी लागणारे जे घटक आहे ते सगळे घटक कुठून मिळणार, ते चाऱ्यामधून मिळणार, आपल्याला 100% माहिती आहे. तर त्या चाऱ्याचं जे नियोजन आहे ते बेसिक असणे गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय बघू शकतो, जसा सुका चारा असतो, ओला चारा असतो आणि पशुखाद्य ज्याला आपण कन्सन्ट्रेट चारा असं म्हणतो, त्यांचं जे नियोजन आहे ते असणं खूप गरजेचं आहे. तर याचं नियोजन कसं करायला पाहिजे, सपोज आपल्याकडे 400 केजीचं जनावर असेल तर जे चाराचं नियोजन आपण जे नेहमी करतो ते करतो ड्राय मॅटर इंटेकच्या बेसिसनुसार. ड्राय मॅटर इंटेक काय असते, ड्राय मॅटर इंटेक हे असते जे आपण चारा देत आहोत त्याचा प्रमाण सुखामध्ये असायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चर नसायला पाहिजे. आणि जर ते चारा मॉइश्चर असला तर तो त्याला कॉम्पीट करून किती करायला पाहिजे, आपल्याला ड्राय मॅटर इंटेकनुसार करायला पाहिजे. तर सपोज 400 केजीचा ॲनिमल असेल तर 400 केजीचा ॲनिमलला त्याचा 3% बॉडी वेटनुसार पर 100 केजी बॉडी वेटच्या मागे 3% जो ड्राय मॅटर इंटेक आहे ते देणं गरजेचं आहे. तर 400 केजीचा जनावर असेल तर किती द्यायला हवं, तर ते टोटल होईल 12 केजी.
आता सपोज आपल्याला माहित आहे की 12 kg अकॉर्डिंग टू ड्राय मॅटर इंटेक देणे गरजेचं आहे. तर याचं नियोजन सुक्या चारा आणि ओला चारामध्ये कसं करायचं? तर याच्यामध्ये जे 1/3 पार्ट असतो हा कॉन्सन्ट्रेटचा असतो. कॉन्सन्ट्रेट म्हणजे पशुखाद्य. आणि जो 2/3 पार्ट जो असतो तो कसा असतो? रफेजेस म्हटल्यावर चारा. आता रफेजेस चारा म्हटल्यावर त्याच्यामध्ये पण काय असतो? ओला चारा येतो आणि सुका चारा येतो. तर त्या ओला चारा आणि सुका चाराचं नियोजन कसं करायचं? तर त्याच्यामध्ये जे ओल्या चाराचं प्रमाण आहे ते कमी पाहिजे. तर ओल्या चाराचं प्रमाण किती पाहिजे? जे मी ते तुम्हाला आता 2/3 सांगितलेलं आहे. सपोज 12 kg मी ते सांगितलेलं आहे, तर इथून जो 1/3 आहे 3 kg कशाला जाणार? कॉन्सन्ट्रेट फीड जाणार. आणि उरलेले जे 3च्या नंतर जे उरलेले आपल्याकडे जे आहेत 9 kg जे फीड आहेत ते चाऱ्याच्या मार्फत जाणार. आता या 9 kg चाऱ्याच्या मार्फतचं नियोजन कसं करायचं? तर या 9 kg चाऱ्यामध्ये पण 2/3 जो पार्ट आहे याच्यामध्ये 2/3 पार्ट म्हटल्यावर जो 6 भाग म्हणजे 6 kg जो चारा असेल तो सुक्या चाराचं प्रमाण पाहिजे आणि जो 3 kg चारा असेल हा ओल्या चाराचं प्रमाण पाहिजे. हे झालं आपलं साधा मेंटेनन्ससाठी जे करायचं असेल ते. जर आपल्याला जनावर जेव्हा प्रोडक्शनवर येतो तर प्रोडक्शनसाठी काय करायला पाहिजे? आपल्याला पर kg मिल्क प्रोडक्शनच्या मागे आपल्याला पशुखाद्य वाढवायला पाहिजे. ते किती? तर 300 ग्राम पर kg. खूप छान पद्धतीने सर आपण चाऱ्याबद्दल आपल्या शेतकरी बंधूंना तर माहिती दिलेलीच आहे. यामध्ये सर अजून एक माझा प्रश्न होता, की चारा देतोय आपण, निगा पण व्यवस्थित राखतोय, परंतु बऱ्याच वेळा गायी आजारी पडण्याची सुद्धा शक्यता असते किंवा पडतात आपण पाहतो. जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड खूप प्रॉब्लेम त्यांना क्रिएट होतात किंवा ॲसिडोसिस प्रॉब्लेम दिसून येतात, शेतकऱ्यांकडून सुद्धा ऐकायला मिळतं. तर त्यावरती कशाप्रकारे सर नियंत्रण ठेवलं पाहिजे ते थोडक्यात आम्हाला सांगा. ओके. तर जसं आपण चाऱ्याबद्दल बोललो तर चाऱ्यानंतर आपल्याला जे आहे जनावराचं जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ते चांगलं असणे गरजेचं आहे. जो जनावराचा डायजेस्टिव्ह सिस्टम असतो तो बाकी जनावरांपेक्षा वेगळा असतो. कारण की जे आपले जनावर ज्याला आपण रुमिनेट म्हणतो त्याच्यामध्ये जे त्यांचा पोटाचे जे कप्पे असतात त्याच्यामध्ये 4 कप्पे असतात. त्याच्यामध्ये पहिला जो कप्पा असतो त्याला आपण म्हणतो रुमेन. दुसरा कप्पा असतो त्याला म्हणतो रेटिक्युलम. तिसरा कप्पा जो असतो त्याला म्हणतो ओमॅझम. आणि जो चौथा कप्पा असतो त्याला म्हणतो ॲबोमॅझम. तर याच्यामध्ये जो ॲबोमॅझम हा पार्ट असतो तो बाकीच्या नॉर्मल जनावरांमध्ये जो पोट असतो त्याला काय करतो? रिसेंबल करतो, म्हणजे त्याच्यासारखा असतो. आणि जो सगळ्यात मोठा जर वाटा असेल कुणाचा चारा डायजेस्ट करण्यामध्ये तर त्याच्यामध्ये जो पहिला कप्पा मी सांगितलेला आहे तुम्हाला त्याला म्हणतो रुमेन. त्याची आपल्याला निगा राखणे काय आहे खूप गरजेचं आहे. तर तो कसा इम्पॉर्टंट आहे आपल्याला? जो पहिला कप्पा आहे आपल्याकडे जनावरांकडे रुमेन त्याच्यामध्ये काय असतात? डिफरंट टाईपचे काय असतात? मायक्रोब्स असतात. आता मायक्रोब म्हटल्यावर काय? तर कामाचे जंत जे चारा पचवण्यासाठी मदत करतात आणि ते चारा पचून झाल्यावर तिथून जे मिळणारे घटक आहे ते जनावरांच्या शरीरापर्यंत पोहोचतात. तर त्या चारामध्ये जे घटक असतात जे पचवण्यासाठी जे आपल्याला मायक्रोब्स लागतात तर ते डिफरंट टाईपचे मायक्रोब्स असतात. त्याच्यामध्ये सेल्युलॅटिक बॅक्टेरिया असतं. सेल्युलॅटिक बॅक्टेरिया म्हटल्यावर जे चारामध्ये असलेला सेल्युलोजला डायजेस्ट करतात. मग हेमिसेल्युलोज डायजेस्टिंग बॅक्टेरिया असतं. ते म्हटल्यावर जे हे सेल्युलोज सोडून हेमिसेल्युलोजला डायजेस्ट करण्यासाठी असतात. मग त्याच्यानंतर प्रोटीन युटिलायझिंग बॅक्टेरिया असतं जे प्रोटीन प्रोडक्शनसाठी मदत करतं. त्याच्यानंतर जे आपल्याकडे जो लॅक्टिक ॲसिड प्रोड्युसिंग बॅक्टेरिया असतं जे लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस करतात. आणि हा जो लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस झालेला आहे त्याला युटिलाइज करण्यासाठी पण बॅक्टेरिया असतात. ते बॅक्टेरियामध्ये कोणते? तर ते बॅक्टेरिया असतात लॅक्टिक ॲसिड युटिलायझिंग बॅक्टेरिया, जे जनावराच्या पहिल्या कप्पामध्ये लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस झालेला आहे त्याला डायजेस्ट करण्याचं काम करतं. आता हे आपण तर म्हटलं की याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरियासोबत इथं प्रोटोझोआ पण असतात आणि प्रोटोझोआसोबत काय असतात? फंगस पण असतात. जर बॅक्टेरियाची मल्टिपल काउंट म्हटलं तर सगळ्यात जास्त बॅक्टेरियाचे काउंट असतात. आणि जो प्रोटोझोआ मी तुम्हाला सांगितलेला आहे हे त्याचे जे नंबर आहे त्याला मॅनेज करण्याचे काम करतात.
ओके सर. जसं की सर यामध्येच आणखी एक पॉइंट, शेतकरी काय करतात, की जसा चारा येईल तसं गाईला टाकून देतात, बरोबर? चारा तिला खाण्यासाठी. तर त्याचं काही टायमिंग असलं पाहिजे का? की किती वेळा आपण गाईला चारा दिला पाहिजे? किंवा फीडिंग हॅबिटबद्दल काय सांगाल सर? फीडिंग हॅबिटबद्दल आपण जर बोलायचं गेलं तर फीडिंग हॅबिट तुम्ही जनावर जोपर्यंत जसं चारा खात आहे, जेव्हा गाय दुधावर असते, जेव्हा दूध आपण काढतो तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा 2 वेळा दूध घेतो, तेव्हा आपण जे कॉन्सन्ट्रेट फीड आहे ते 2 भागात वाटून द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर दूध काढल्यानंतर त्याच्यानंतर काय असतं, की जनावर आराम करत असतात. त्या आरामामध्ये आपण त्यांना जे ओला चारा आणि जे सुका चाऱ्याचं प्रमाण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्या चाऱ्याचं प्रमाण तुम्ही त्याला जनावराला खायला दिला पाहिजे. जसं की कोणताही मानवी जीव असेल किंवा मग कोणता सजीव जीव असेल, ठीक आहे. मानवी जीवनाला जसं कोणताही आपलं चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी म्हणा किंवा चांगल्या वाढीसाठी जे आहे न्यूट्रिशनची गरज लागते. तसं आपण पशुला देखील म्हणतो, की त्यांना सुद्धा चांगल्या वाढीसाठी असेल किंवा चांगल्या मिल्क प्रोडक्शनसाठी जे आहे तर न्यूट्रिशनची गरज राहते. तर याबद्दल काय सांगू शकता सर? गायींसाठी किंवा पशूंसाठी न्यूट्रिशन इम्पोर्टन्स किती महत्वाचं आहे सर? त्याबद्दल काय सांगाल? न्यूट्रिशन इम्पॉर्टंट बद्दल बोलला तर न्यूट्रिशनचा जेवढा भाग आहे इम्पॉर्टन्सचा, तो सगळ्यात मोठा वाटा न्यूट्रिशनचाच आहे. जर जनावराला न्यूट्रिशन मिळणार नाही तर ओके. काय प्रॉब्लेम होईल? जनावराला जे प्रोडक्शनसाठी किंवा मेंटेन करण्यासाठी किंवा शरीराच्या ग्रोथसाठी आणि जो तेवढा दूध प्रोडक्शन वाढणार आहे येस. त्यासाठी जे घटक लागणार आहे, ते घटक काय त्यांना तिथून मिळणार नाही. जर चाराचं संगोपन आपण बरोबर केलं नाही आणि जर फॉल्टी फीड मॅनेजमेंट आणि आपल्या हिशोबाने मॅनेजमेंट केलं, तर त्याचा काय होईल? वाईट परिणाम आपल्याला जनावरावर दिसून येईल, त्याचा हेल्थवर दिसून येईल. हे परिणाम जर त्याच्या जनावरावर दिसून आला तर काय होईल? जे मिल्क प्रोडक्शन आहे ते आपल्याला तेवढं मिळणार नाही आणि इकॉनॉमिक्समध्ये लॉस होईल. बरोबर. इकॉनॉमिक्समध्ये लॉस झाला म्हणजे काय आहे? शेतकऱ्याचं नुकसान आहे, बरोबर? आता ह्या शेतकऱ्याचं नुकसान न व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला जे न्यूट्रिशन आहे ते असणे काय आहे? गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बाकीचे विटामिन्स आले, मिनरल्स आले, त्याच्यामध्ये मेजर मिनरल्स आले, ज्याला मोठे मिनरल्स म्हणतो, ट्रेस मिनरल्स आले, मायक्रो मिनरल्स आले आणि त्याचा जो अमायनो ॲसिड जे जे प्रमाण म्हणतो आपण ते अमायनो ॲसिड झाले. एनर्जी बॅलन्ससाठी जे आपण प्रोपियोनिक ॲसिड म्हणतो किंवा व्होलाटाईल फॅटी ॲसिड म्हणतो, त्याचं असणे काय आहे? गरजेचं आहे. ओके. तर त्या आपल्याकडे ते काय आहे? 3 इम्पॉर्टंट फॅटी ॲसिड असतात. व्होलाटाईल फॅटी ॲसिड, त्याच्यामध्ये एक ॲसिटिक ॲसिड असतो, दुसरा प्रोपियोनिक ॲसिड असतो आणि तिसरा ब्युटेरिक ॲसिड असतो. तर याच्यामध्ये जो एनर्जी प्रोव्हाइड करतो तो कोण आहे? प्रोपियोनिक ॲसिड. ओके. हा जो प्रोपियोनिक ॲसिड आहे हा प्रिकर्सर कशाचा आहे? ग्लुकोज, एनर्जीचा प्रिकर्सर ज्याला म्हणतो आपण. ओके. म्हणजे एनर्जी जर लागत असेल तर ते कुठून आणणार? तर हा प्रोपियोनिक ॲसिड मधून आणणार. ओके. आणि हे कोण तयार करतं? तर हे जे जनावराच्या पोटाच्या पहिल्या गप्पामध्ये जे बॅक्टेरिया असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम, ते हे 3 व्होलाटाईल फॅटी ॲसिड तयार करतात. याच्यामध्ये जो ॲसिटिक ॲसिड आहे तो फॅटला वाढवण्यासाठी मदत करतो ओके. आणि त्याच्यानंतर जो प्रोपियोनिक ॲसिड आहे हा मिल्क यील्डमध्ये वाढवण्यासाठी मदत करतो. तर हा एक पर्टिक्युलर सर्टन लिमिटपर्यंतच वाढवू शकतो. फक्त या 2 घटकावरच जे आहे मिल्क प्रोडक्शन किंवा फॅट हे डिपेंडेंट असते. बाकीचे जे मिनरल मिक्सचर आहे त्याच्यावर डिपेंड असते. आता मेजर मिनरल मिक्सचर म्हटल्यावर कोणते कोणते असायला पाहिजे? सोडियम असायला पाहिजे, पोटॅशियम असायला पाहिजे, कॅल्शियम असायला पाहिजे, ओके. मॅग्नेशियम असायला पाहिजे, कॉपर असायला पाहिजे, बरोबर. बरोबर? आणि बाकीचे जे उरलेले घटक आहेत, जसं आपण म्हणू शकतो कोबाल्ट, झिंक, मॅग्नीज, हे कसं आहे? बाकीचे जे उरलेले घटक आहे त्याच्यामध्ये ओके. इम्पॉर्टन्स आहे. जसं की सर आता हे जे न्यूट्रिशन तुम्ही सांगताय, हे ॲक्चुअली शेतकऱ्याला आता आपल्या ज्या गायी आहेत तर त्याला चारा द्यायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी कशामधून त्यांना जास्तीत जास्त आपल्या ज्या गायी आहेत त्यांना देता येतील सर? असं कॉन्सन्ट्रेट आहे, रफेजेस आहे, ओला किंवा सुका जो चारा आहे त्याबद्दल सांगा. नाही, कसं आहे, जे आपण अ, सगळ्यात आधी जे चाऱ्याचं संगोपन सांगितलेलं आहे त्या दोघांचं बॅलन्स असणे गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, सपोज आपण फक्त सुका चारा दिला तर काय प्रॉब्लेम होईल? जर फक्त आपण सुका चारा दिला तर आपल्याला तिथून मिळणारे जे घटक आहेत काही, जसं आपण मिनरल मिक्सचर म्हणू शकतो किंवा आपण विटामिन्स म्हणू शकतो, ते मिळणार, पण ते त्या प्रमाणात मिळणार आहे ज्या प्रमाणात त्यांना पाहिजे. ओके. आणि कॉन्सन्ट्रेट किंवा पशुखाद्याबद्दल जेव्हा बोलतो आपण, हे काय करतात? याच्यामध्ये टोटल मिक्स रॅशनसारखं बनवतात. म्हणजे ते सगळे घटक कव्हर करतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं एनर्जी आला, त्याच्यामध्ये प्रोटीन झालं, मग त्याच्यामध्ये प्रोबायोटिक असेल ते झालं,
प्रीबायोटिक असेल ते झालं. मग उरलेले जे मिनरल मिक्सचर आहे जे आपण म्हणतो जे चाऱ्यामधून मिळू शकत नाही किंवा जनावराला अजून जास्त घटकाची जरूरत आहे, तर ते जे घटक असतात ट्रेस मिनरल म्हणू शकतो आपण किंवा मेजर मिनरल म्हणू शकतो, हे घटक आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. हे घटक ॲड केल्यावर काय होईल, हे एक कंपोजिशन झाला पशुखाद्याचा, एक कंपोजिशन झाला ओला चारा आणि सुका चाराचा. तर हे काय काम करतं, हे बेली फिलिंग करतं, म्हणजे पोट भरण्यासाठी काम करतं कोण, ओके चारा. ओके आणि जी एनर्जी लागणारी एनर्जी आहे, एनर्जीसाठी काम कोण करेल, तर जो कॉन्सन्ट्रेट फीड आहे आणि जे विटामिन्स आणि मिनरल प्रोव्हाइड करण्याचं जे काम करेल हे कोण करेल, कन्सल्टेटिव्ह पशुखाद्य करेल. ओके. तर म्हणून यांचं जे बॅलन्स आहे ते बॅलन्स असणे काय आहे, खूप गरजेचं आहे. जसं की सर आपण ऍसिडोसिस प्रॉब्लेम बद्दल सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांकडनं मी ऐकलेलं आहे किंवा तसा प्रॉब्लेम त्यांना अनुभवायला पण मिळाले आहेत. तर त्यासाठी सर प्रॉपर नियंत्रण म्हणा किंवा तसं जर प्रॉब्लेम त्यांना वाटत असेल पशूंमध्ये, तर नक्की कशी निगा त्यांनी राखली पाहिजे सर? ओके. तर बघितलं गेलं तर असं कसं होतं, जेव्हा आपण जे आता सांगितलेलं आहे, शेतकरी बऱ्याचदा काय करतं, मिल्क प्रोडक्शन जास्त घ्यायचं आहे आणि त्यांना माहीत असतं की बाबा पशुखाद्य ज्याला आपण म्हणतो त्याच्यातून काय मिल्क जास्त येईल होतं. त्यांना असं वाटतं की नाही, जितकं खायला दिलं तर सगळं काय होईल, मिल्क प्रोडक्शन त्यांना तिथून मिळेल. ओके पण कधी कधी काय असतं, जे मी सांगितलं की एक पर्टिक्युलर लिमिटपर्यंतच आपण काय करू शकतो, मिल्क प्रोडक्शन थ्रू फीड वाढवू शकतो. येस म्हणजे खूप जनावरांची शक्ती जे खायची, तर जेवढं खाणार आहे ते तेवढंच खाणार आहे, बरोबर कारण की त्याच्या त्याचा पोटाचा लिमिटचा बाहेर तर ते खाऊ शकत नाही ना. बरोबर तर त्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला काय करायचं असते, मिल्क प्रोडक्शन आणायचं असते. मग शेतकरी काय काम करतात, पशुखाद्य जास्त दिल्यावर काय होतं, जनावरांमध्ये काय असतो, जेव्हा पशुखाद्य जास्त दिला तर पशुखाद्याचं प्रमाण जास्त दिला आणि चाऱ्याचं प्रमाण कमी केलं तर काय होईल, की जनावराचा पोटाचा जो पहिला कप्पा असतो त्याच्यामध्ये ॲसिडचं प्रोडक्शन काय होईल, वाढेल. बरोबर आणि जर हा ॲसिडचा प्रोडक्शन वाढवला तर आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्या ॲसिडला युटिलाइज करण्यासाठी पण तिथं बॅक्टेरिया, त्याला खाण्यासाठी ओके पण त्या बॅक्टेरियांची पण कॅपॅसिटी आहे, त्यांना जेवढं लागेल तेवढंच खाऊ शकेल ना. जर प्रोडक्शन जे ॲसिड प्रोडक्शन बॅक्टेरिया वाढले आणि युटिलायझेशन करणारे जे आहे, ज्याला लॅक्टेज कन्झ्युम करणारे जे बॅक्टेरिया आहे ते कमी झाले, तर ऑब्व्हियसली आपल्याला माहित आहे की काय होईल, ॲसिडचे प्रोडक्शन जास्त वाढेल रुमेनचं कप्पामध्ये. ठीक आहे. मग तिथं काय होईल, ॲसिडचं प्रोडक्शन वाढल्यावर काय होईल, जनावराला डिस्कम्फर्ट फील होईल. जनावराला डिस्कम्फर्ट फील झाला तर काय होईल, मिल्क प्रोडक्शन काय होईल, कमी होईल. कमी होणार आणि याला आपल्याला काय करायचं आहे, त्याला इक्विलिब्रियममध्ये आणण्यासाठी, म्हणजे त्याला मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे बॅक्टेरिया लॅक्टिक युटिलायझिंग बॅक्टेरिया त्याला वाढवणे गरजेचं आहे. जेव्हा लॅक्टिक ॲसिड आपण जो म्हणतो की ॲसिड वाढलेला आहे, पोटामध्ये ॲसिडोसिस झालेली आहे, ॲसिडोसिस झाली आहे, तर काय झालेलं आहे, ॲसिडोसिस झालेली आहे म्हणजे जो H+चा कॉन्सन्ट्रेशन आहे, हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, म्हणजे ॲसिडोसिस वाढलेली आहे. बरोबर त्याला आपल्याला इक्विलिब्रियम आणण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला असं काही बेसिक सबस्टन्स असेल किंवा जे ॲसिडला जे ॲसिड तयार झालेला आहे त्याला युटिलाइज करणारा जो कोणता कंपोनंट असेल तर ते ॲड करणे गरजेचं आहे. त्यासाठी बऱ्याच कंपनीकडे काय वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात. जर ॲसिडोसिस झालेला असेल तर त्याच्यामध्ये जर सोडियम प्रोपिओनेट नावाचा जर घटक असेल, ओके तर हा सोडियम प्रोपिओनेट नावाचा काय घटक काय काम करतो माहित आहे का, जो H पॉझिटिव्ह आयन हा जाऊन डिसॉल्व्ह होतो त्याच्यामध्ये, आणि हा जो ॲसिड वाढलेला आहे या ॲसिडला आपल्यासोबत घेतो आणि त्याच्यामध्ये अल्कलाईनचं प्रमाण वाढवतो. म्हणजे ॲसिडोसिस आणि अल्कलाईनचं प्रमाण बरोबर झाला इक्विलिब्रियममध्ये तर काय होईल, ॲसिडोसिस कमी होईल. आणि जर ही ॲसिडोसिस कमी झाली तर जे जनावर दुधावर होतं त्या दुधावर नॉर्मल येईल आणि ते दुधावर नॉर्मल आल्यावर काय होईल, शेतकऱ्याला इकॉनॉमिक्समध्ये प्रॉफिट होईल. बरोबर ओके. जसं की सर बऱ्याच वेळा असं ऐकलं की शेतकरी जेव्हा दूध विकतो तर त्यावेळेस फॅट चेक केली जाते किंवा SNF सुद्धा चेक केला जातो आणि जेवढी फॅट जास्त भरेल तर त्याच्यानुसार त्याला पर लिटर प्रमाणे पैसे पुरवले जातात सर, बरोबर, किंवा दिले जातात त्यानुसार. तर तुम्हाला काय वाटतं सर, फॅट जी वाढणं आहे तर ते कशावरती जास्त डिपेंड आहे? हे बघा, फॅट वाढणं आणि SNF हे काय दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शेतकरी काय बऱ्याचदा कन्फ्यूज होतात की फॅट आणि SNF दोन्ही वाढलं तर काय होईल, आपलं काय होईल, प्रोडक्शन म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये फायदा होईल. पण नेहमी हे खरं नसतं. ओके फॅट वाढलं तर इकॉनॉमिक्समध्ये त्यांना 100% फायदा होईल, त्यांचं SNF कमी झालं तरी त्यांना फायदा किंवा तोटा होणार नाही. का, हे जे फॅट आणि SNF आहे दोन्ही वेगवेगळे आहे. जर फॅट वाढला तर जो
SNF ज्याला आपण म्हणतो सॉलिड नॉट फॅट. ओके. सॉलिड आहे पण फॅट नाही, हम्म. कारण की फॅट बद्दल ऑलरेडी बोललेलं आहे. SNF मध्ये काय, सॉलिड नॉट फॅट, म्हणजे सॉलिड तर आहे ते, पण काय आहे, फॅट नाही. म्हणजे फॅट वाढलं तर SNF कमी होईल, आणि SNF वाढला तर काय होईल, फॅट कमी होईल. पण आपल्याला फॅटला काय करायचं आहे, वाढवायचं आहे. SNF कमी झाला तरी काय आहे, चालेल. तर याचा उपाययोजनामध्ये म्हटल्यावर हे तर एक कसं असते, जीनवर डिपेंड असते. पहिल्या महत्त्वपूर्ण म्हटल्यावर जीनवर डिपेंडंट असते, त्यासोबत न्यूट्रिशन जे घटक आहे त्याच्यावर डिपेंडंट असते, तिसरा जे मॅनेजमेंट करत आहे आपण त्याच्यावर डिपेंड असते. मग जीनवर आपण काय आपल्या हिशोबाने डेव्हलप करू शकतो का, जेणेकरून जर आज खूप साऱ्या फील्डमध्ये बघितलं की लोक फील्डवर चांगल्या प्रकारे काम करतात. आता तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो, फॅट आणि SNF आपण का म्हणतो. आता बघा, ज्या गाईचा प्रोडक्शन, मिल्क प्रोडक्शन जास्त असेल त्या गाईला काय असतो, फॅट कमी असतो. एक्झाम्पलमध्ये म्हटल्यावर जे आपण HF गाय म्हणतो, HFचा मिल्क प्रोडक्शन बघा बफेलोपेक्षा जास्त आहे. येस. बफेलोपेक्षा जास्त आहे, पण त्याला फॅट किती लागतो, 3.5 मॅक्झिमम 3.8 4 पर्यंत जातो. त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. पण बफेलोचं म्हटल्यावर काय आहे, बफेलोचं जो मिल्क प्रोडक्शन आहे तो कमी आहे, पण त्याचा फॅट जो आहे तो किती लागतो, जास्त लागतो, 8 9. काही काही बफेलो आहेत ज्यांचा 14% पर्यंत काय लागतो, फॅट लागतो. एक गोष्ट ही झाली की ज्याचा जेनेटिक्स जे आहे, म्हणजे त्याच्या आईवर किंवा त्याच्या पूर्वजावर डिपेंड असतं, की त्याच्या पूर्वजाचे म्हणजे हालत म्हणजे कशी होती, व्यवस्था कशी होती, त्यांची हेल्थ कशी होती, त्यांच्यावर सगळं काही गोष्टी डिपेंड करतात. दुसरं म्हटल्यावर जे आपण न्यूट्रिशन ज्याच्याबद्दल आपण डिस्कस करतच आहे, तर त्याच्यामध्ये ते मी ऑलरेडी तुम्हाला 2 घटक सांगितलेले आहे. ते म्हणजे एक ॲसिटिक ॲसिड आणि दुसरं म्हणजे प्रोपिओनिक ॲसिड. ओके. आता आपण जे म्हणतोय की हिरवा चारा आणि पशुखाद्य, जे भुसा देतो आपण, जे पेंड ज्याला म्हणतो, तर पेंड आणि भुसा वगैरे किंवा पशुखाद्य काय काम करतात, जो जनावरांच्या शरीरामध्ये प्रोपिओनिक ॲसिड वाढवतो. प्रोपिओनिक ॲसिड वाढलं म्हणजे काय होईल, एक ज्या गायची जी लिमिट आहे, एक पर्टिक्युलर गायची सपोज 10 लिटर दूध द्यायचं लिमिट असेल, तर तिथपर्यंत नॉर्मल मिल्क प्रोडक्शनमध्ये आणायचं काम कोण करेल, हे करेल, जर कोण प्रोपिओनिक ॲसिड वाढला तर. आणि ॲसिडिक ॲसिड कसा वाढेल, ॲसिडिक ॲसिड काय काम करतो, ॲसिडिक ॲसिड काय काम करतो, तो काय काम करेल, फॅट वाढवण्याचं काम करेल. ओके. तर तो फॅट वाढवण्याचं कसं काम करेल, जे आपण हिरवा चारा म्हणत आहे किंवा सुका चारा म्हणत आहे, हे दिल्यावर काय होईल, जे रुमेनच्या पहिल्या कप्पामध्ये बॅक्टेरिया आहे ते काय करणार, त्याला डायजेस्ट करणार. बरोबर. ते डायजेस्ट करून मग ते ॲसिटिक ॲसिड आणि किंवा प्रोपिओनिक ॲसिड आपण जसं म्हणतो ते प्रोड्यूस करणार. मग फायबर डायजेस्ट केल्यावर काय होतो, ॲसिटिक ॲसिड वाढतो. ॲसिटिक ॲसिड वाढला तर काय होईल, फॅट पर्सेंटेज वाढेल. ओके. जसं की सर बऱ्याच वेळा ऐकण्यात असं येतं की जास्त करून सुका चारा दिला तर कदाचित फॅट वाढू शकते, किंवा माळरानावरचा जर चारा जास्त जर गायीने तिच्या खाण्यात आला तर कदाचित फॅट वाढते, असं समज असतो शेतकऱ्यांचा. तर हे कितपत खरं आहे, किंवा यानुसारच शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे का? तर त्याबद्दल थोडंसं सांगा. हे बघा, मी तुम्हाला जे आधी सांगितलेलं होतं की जे आपण नियोजन करत आहे, ओला चारा, सुका चारा आणि पशुखाद्य, याचा नियोजन जे आपण सांगितलेलं आहे की ते बरोबर असणे गरजेचं आहे. जर त्याच्यामध्ये थोडाफार एक प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याकडे अवेलेबिलिटीनुसार असेल, तर ते काय होतं, प्रोडक्शन जे आहे, एक नॉर्मल मिल्क प्रोडक्शन जे आपण गाईचं म्हणू शकतो, ते एक सर्टन लिमिटपर्यंत मिळत नाही. आता का मिळत नाही, सुका चारा देणे काय गरजेचं आहे, तर सुका चाऱ्यामध्ये काय असतं माहीत आहे का, विटॅमिन डी, फॉस्फरसची संख्या देखील काय असते, जास्त असते. ओके. ते दिल्यावर काय होईल, बाकीचे पण घटक असतात पण सगळ्यात जास्त हे असतं. आणि जे ओला चारा म्हणतो, त्या ओल्या चाऱ्यामध्ये काय असतं, सोडियम, पोटॅशियम आणि विटॅमिन ए यांचं प्रमाण जास्त असतं. आता यांचं प्रमाण जास्त असलं आणि बाकीच्याचं प्रमाण पण आपल्याला काय असते, पाहिजे असते, तर बाकीचे घटक आपल्याला तिथून मिळले नाही. त्यासाठी आपण काय करतो, पशुखाद्य ओके. पशुखाद्य देत असतो, ज्याला आपण पेंड म्हणतो. किंवा बरेच शेतकरी काय करतात, आपल्या घरीच त्यांच्याकडे जे अवेलेबल फीड आहेत त्याच्यानुसार ते काय बनवतात, पशुखाद्य बनवतात आणि ते प्रोव्हाइड करतात. म्हणजे थोडक्यात काय, तर जे कॉन्सन्ट्रेटेड चारा आहे जसं की भुसा झाला, कांडी वगैरे झाले, तर ते सकाळ संध्याकाळ तर कंपल्सरी देणं गरजेचं आहे. आणि जो सुका आणि जो ओला चारा आहे तर तो दोन्ही पण समप्रमाणात देणं गरजेचं आहे. हो. असं काही नाहीये की फक्त सुका चारा दिला किंवा फक्त ओला चारा दिला तर जास्त फॅट वाढू शकतं, असं काही नाही. नाही नाही. जसं की सर बऱ्याच वेळा मी सुद्धा पाहिलं आहे की गाईचं दूध अधिक जास्त वाढण्यासाठी जे कॉन्सन्ट्रेटेड फीड आहे जसं भुसा, कांडी वगैरे आपण गायला देतो, तर त्यामध्ये पावडर सुद्धा मिक्स करून दिली जाते. तर त्यामुळे खरंच दूध गाईचं वाढलं जातं की त्याच्याबद्दल काय सांगाल सर? आता बघा, जे तुम्ही पावडरबद्दल बोलत आहे ते म्हणजे आपण जे शेतकरी पशुखाद्यामध्ये मिक्स करून देतात ते म्हटल्यावर मिनरल मिक्स असतात ते.
आता हे मिनरल मिक्सचर देणे का गरजेचं आहे? आपल्याला ऑलरेडी माहीत आहे की जनावरामध्ये त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार ते काय करत आहे, घटक प्रोड्यूस करत आहे. त्याला पहिले माहीत होतं की आता आपल्याला फक्त आपली बॉडी मेंटेन करायची आहे, आपली ग्रोथ करायची आहे आणि आपल्या पोटात जे वासरू आहे त्याची वाढ करायची आहे. त्यासाठी काय आहे, जे लागणारे घटक आहे त्याला पुरवणे गरजेचं आहे. ओके. पण त्याच्यानंतर काय होतं, लगेच जर पशु वेला त्याच्यानंतर जो वासरू बाहेर येतो त्याच्यानंतर लगेच काय असतं, जनावर मिल्क प्रोडक्शनमध्ये असतं. त्याच्यासाठी ही कसं असते, कन्फ्युजिंग सिच्युएशन असते की आता मला माझ्या बॉडीची जी चीज आहे ती पण भरून काढायची आहे आणि जो एवढा मिल्क प्रोडक्शन वाढलेला आहे याला पण काय करायचं आहे, मेंटेन ठेवायचं आहे. तर जनावराचं तर एवढी शक्ती नाही किंवा जनावरात आपण म्हणू शकत नाही की जे त्यांनी चारा खाल्लेला आहे, त्याला आपण ओला चारा म्हणतो किंवा पशुखाद्य म्हणतो किंवा सुखाचारा म्हणतो, त्याच्यातून सगळे घटक मिळणं शक्य नाही ना. कारण की आजच्या काळात आपण जे देत आहे ओला चारा किंवा सुखाचारा, त्याच्यामध्ये सगळेच घटक असणे हे कंपल्सरी नाही. कारण की जमिनीची झीज होत आहे, जमिनीच्या झीज झालीमध्ये 100% चाऱ्यामध्ये ते घटक येणार नाही आणि ते चारामध्ये येणार नाही तर ते जनावर शरीराला मिळणार नाही. बरोबर. म्हणून जे तुम्ही पावडर बद्दल बोलत होते ते म्हणजे मिनरल मिक्सचर ते देणं काय गरजेचं आहे. ओके. म्हणजे ते जे एक्स्ट्रा नीड लागत आहे न्यूट्रियनसाठी, मिल्क प्रोडक्शन करण्यासाठी, ती जर आपण रेग्युलर देत असले तर जनावरांमध्ये ते त्याचे जे मेंटेनन्ससाठी लागत आहे किंवा प्रोडक्शनसाठी म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर एक पुन्हा नवीन एक सायकल येण्यासाठी, नवीन सायकल आली तर काय होईल, लवकर आपण जनावराला काय करू शकतो, कन्झ्युम करू शकतो, म्हणजे लवकर भरू शकतो. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहण्यासाठी काय आहे, हे जे मिनरल मिक्सचर देत म्हणतो आपण त्याचं ॲडिशन असणे काय आहे, गरजेचं आहे. म्हणजे जी पावडर आहे ती ऍक्च्युअली गायीच्या पोषणासाठीच एक प्रकारची असते. येस. ओके, ठीक आहे. हो. जसं की सर बऱ्याच वेळा हे सुद्धा ऐकण्यात आलं की गायींचं जेवढं जास्त तास रवंथ ती करेल तर त्याप्रमाणे सुद्धा तिचं स्वतःची ग्रोथ असेल, स्वतःचं पोषण असेल तर ते चांगल्या प्रकारे होतं किंवा त्याचा परिणाम दुधावरती सुद्धा होतो. तर त्याबद्दल काय सांगा सर, किती तास गायीचं रवंथ करणं झालं पाहिजे, तर त्याबद्दल ओके. थोडं सांगा. आता आपण जे तुम्ही रवंथ बद्दल बोलत आहे तर ही एक बेसिक हॅबिट आहे एक जनावराची. जर जनावर रवंथ करत नसेल, तो सायलेंटली शांत जमिनीवर बसला असेल तर आपण समजायचं की जनावरांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. ओके. रवंथ करत असल्याने आपण काय म्हणू शकतो की जनावर, एक बेसिक आयडिया काढू शकतो की जनावर काय आहे, नॉर्मल सिच्युएशनमध्ये आहे. आता जनावर काय काम करतात, 6 तास किंवा 8 तासापर्यंत काय करतात, ते खातात. म्हणजे पूर्ण दिवसाचं सांगत आहे मी तुम्हाला. बरोबर. आणि बाकीचा जो उरलेला तास आहे 14 ते आपण 16 तास म्हणतो, जो तो आराम करतो, त्याच्यामध्ये तो डोळे बंद करून आराम करतो, त्याच्यामधून तो डोळे उघडून आराम करतो. तर याच्यामध्ये काय असतं, त्या 14 तासामध्ये ते काय करतात, रवंथ करतात. म्हणजे जे त्यांनी फीड खाल्लेलं आहे त्याला पुन्हा काय करतो, तो पोटातनं जे आहे बाहेर काढतो आणि त्याला पुन्हा काय करतो, चावतो. म्हणजे त्याचा पुन्हा काय करतो, छोटा पार्ट करतो. ते कशासाठी करतो, तर जे घटक त्याच्यामध्ये अजून उरलेले असतील ते घटक पुन्हा त्यांना मिळायला पाहिजे आणि जर ते घटक त्यांना पुन्हा मिळाले तर ते काय एनिमलसाठी बेनिफिट्सला आहे ना. Yes. म्हणून जनावरांचं रवंथ करणे काय आहे, गरजेचंच आहे. 14 तास म्हणजे आपण जे म्हणतो 10 ते 12 तास जे आपण नेहमी म्हणतो त्यांचं काय आहे, रवंथ करणं 100% गरजेचं आहे. तर जनावर रवंथ करत नसेल तर जनावरांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजायचं. ओके. म्हणजे रवंथ प्रक्रिया जी आहे तर ती इम्पॉर्टंट आहे थोडक्यात. रवंथ प्रक्रिया ओके. खूप छान सर. जसं की सर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स या कन्सेप्ट बद्दल सुद्धा बऱ्याच वेळा ऐकायला मिळालं, तर त्याबद्दल सर काय सांगाल तुम्ही? आता निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स आपण जेव्हा बोलतो आपण, म्हणजे जनावराला जी ऊर्जा पाहिजे असते ती त्याप्रमाणे त्यांना मिळत नाही. तर हे कधी कधी होतो, जनावर जेव्हा स्ट्रेसमध्ये असेल, जनावरांना कोणते आजार असेल, त्या आजारामध्ये काय असतं, जनावर तेवढा ऑफ फीडिंगमध्ये असला, चारा खात नसेल तर काय असतो, तेवढी एनर्जी तिथं त्यांना मिळत नाही. का मिळत नाही? कारण की त्यांनी चारा खाल्लेला नाही ऑलरेडी आणि चारा खाल्लेला नाही तर ते काय होईल, एनर्जी कमी होईल. सगळ्यात जास्त जे आपण म्हणत आहे नेगेटिव्ह एनर्जी बॅलन्सबद्दल जे तुम्ही बोलला, ते जनावर जेव्हा वेण्याच्या नंतर पहिले जे 2 महिने असतात जनावराचे ते खूप क्रुशियल असतात, त्याला आपण इम्पॉर्टंट म्हणू शकतो. त्याच्यामध्ये जनावर काय असतो, नेहमी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये असतो. ओके. तर हे का असतं, कसं प्रकारे असतं, वेल्यानंतर जनावराला माहीत आहे, जसं आपण घटकबद्दल बोललो, जनावराला लागणारे जे घटक आहे, तसंच त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट काय, जनावराला लागणाऱ्या शरीराची ऊर्जा, बरोबर. त्याला एनर्जी म्हणतो. आपण म्हणलो होतो की जनावरांच्या ऊर्जा भागवण्यासाठी काय आहे, जी झीज झालेली आहे सराची, त्या झीजमधून त्यांना काय एनर्जी त्याला पण पुरवायची आहे
आणि हा जो एवढा मिल्क प्रोडक्शन वाढवलेला आहे, इतका मिल्क प्रोडक्शन वाढतो अचानक, ते पण कायम टिकवण्यासाठी काय ते एनर्जी लागते. बरोबर. आता काय होतो, एक पर्टिक्युलरली लिमिट असते, आपल्याला माहित आहे. जनावर पहिले पण तेवढाच खात होता आणि वेल्यानंतर पण तेवढाच खाणार आहे. त्याची कॅपॅसिटीच तेवढी आहे, तेवढीच खाणार आहे. आणि एनर्जी काय आहे तेवढीच प्रोड्यूस करणार आहे, जेवढी त्या चाऱ्यामधून त्याला मिळू शकते. आता काय होतो, मिल्क प्रोडक्शनसाठी जी लागणारी एनर्जी आहे ती त्याला तिथून मिळत नाही. तर हे जर एनर्जी मिळत नसेल आणि फक्त मेंटेनन्ससाठी जर जे जनावरांच्या शरीरासाठी जर एनर्जी मिळत असेल, तर जे शरीरामध्ये एनर्जी आहे ही कन्वर्ट होते किटोनमध्ये. जे एनर्जीमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे त्या सेललाच किंवा आपण टिश्यूला म्हणू शकतो, ते एनर्जी मिळत नाही आहे. तर ते काय काम करतात, त्याला कन्वर्ट करतात किटोनमध्ये. किटोन बॉडीज ज्याला म्हणतो आपण, ओके. यालाच आपण काय म्हणतो, किटोसिसचा प्रकार म्हणतो. तर आपल्याला काय करणे गरजेचं आहे, यासाठी उपाययोजना म्हटल्यावर काय आहे, तर जनावराला ऑलरेडी अवेलेबल एनर्जी सोर्स जे म्हणतो आपण, अवेलेबल एनर्जी सोर्स म्हणजे जनावराला मेहनत करायची गरज नसेल. आपण जे फीड सप्लिमेंटमधून जे अवेलेबल आहे त्याच्यामधून डायरेक्ट दिला तर काय आहे, त्याचा एनर्जीचा सोर्स काय आहे ते आपल्याला मिळेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये प्रोपिलिन ग्लायकॉल नावाचा घटक असेल, प्रोपिलिन ग्लायकॉल हा एनर्जीचा प्रिकर्सर मानला जातो. आणि त्याच्यासोबत निकोटिनामाइड असेल. निकोटिनामाइड म्हटल्यावर विटामिन B3, हे जर दोन घटक कोणत्याही प्रोडक्टमध्ये जर तुम्हाला दिसले तर तुम्ही तो घटक ॲज अ किटोसिसमधून जनावराला बाहेर काढण्यासाठी यूज करू शकता. हे जर प्रोडक्ट तुम्ही यूज केला प्रोपिलिन ग्लायकॉल सोबत जे विटामिन B3 असते, तर ते बरोबर खाता चारा त्याला जे एनर्जी लागत आहे आणि आपण जे एक्स्ट्रा एनर्जी त्याला प्रोव्हाइड करत आहे, तर तो जनावर जो नेगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये गेलेला आहे त्याच्यामधून काय होईल, हळूहळू हळूहळू हळू काय होईल, बाहेर निघण्यास त्याला मदत होईल. ओके. जसं सर गायी असतील किंवा बाकी शेळी वगैरे पालन करतात शेतकरी भरपूर सारे वेगवेगळे डिसीजेस त्यांना त्या ठिकाणी आढळून येतात. तर ते डिसीज येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घेतले पाहिजे किंवा आल्यानंतर कशा प्रकारे निगा राखणं गरजेचं आहे सर? किंवा त्या रिलेटेड आपण स्वच्छता म्हणा किंवा कसं गोठ्याची काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल थोडंसं सांगा. आता आपण कितीही म्हटलं तरी अ, जे वातावरण आपल्याकडे असतं, जे आपलं फीडिंग मॅनेजमेंट असतं किंवा जे आपलं मॅनेजमेंट असतं, व्यवस्थापन असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय आहे बघणे गरजेचं आहे. याच्यामधून एकही गोष्टी जर कमी जास्त झाली तर काय आहे, आजार आहे ना शक्य आहे. तर सपोज आपण समजायचं, आता मला पुणे शहरात राहायची सवय आहे, बरोबर. तर पुणे मला कम्फर्टेबल आहे. ओके. किती ट्रॅफिक असलं तर मला माहिती आहे या ट्रॅफिकमध्ये मला राहायची सवय झालेली आहे. आता मला माहित नाही, मला 2 तासात घरी जायचं आहे, हे माझ्या डोक्यात बसलेलं आहे. आणि जर मी इथून जर दुसऱ्या नवीन सिटीमध्ये गेलो तर काय होतं, मला पण काय स्ट्रेस येईल ना, की मी आता कोणत्या तिथलं वातावरण वेगळा असतो, मग त्यांचा फीडिंग मॅनेजमेंट वेगळा असतो किंवा त्यांच्याकडे जे खाणं-पिणं आहे ते सगळं काय असतं वेगळं असतं. तर त्याला ॲडजस्ट व्हायला काय लागतं, आपल्याला वेळ लागतो. तसंच जनावरांमध्ये पण आहे. प्रत्येक जनावराला काय वातावरण जरासाही चेंज झाला किंवा पशुखाद्य जे आपण वापरत आहे किंवा चारामध्ये प्रमाणामध्येही कमी जास्त झाला, थोडाही कमी जास्त झाला तर काय असतं, जनावर स्ट्रेसमध्ये येतं. त्या स्पेसमध्ये आल्यावर काय होतं, सोबत सोबत जे इन्व्हायरमेंटमध्ये असणारे जे बॅक्टेरिया असतात, काही चांगले बॅक्टेरिया असतात जे हेल्पफुल असतात, काही काय असतात वाईट असतात. कारण की जो जनावर आहे नेहमी कशामध्ये असतो, शेणामध्ये असतो, शेणामध्ये राहणारा जनावर आहे. ओके. तर काय असतात त्या शेणावाटेही काय असतात, काय बॅक्टेरिया जे आहेत ते कुठं जातात, जनावरांच्या शरीरामध्ये जातात. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर वेगळी असते, त्या इम्युनिटी पॉवरनुसार प्रत्येक जनावर लढत असतो. आणि जर त्या इम्युनिटी पॉवर नंतर त्यांना सांभाळलं नाही तर ते कशामध्ये चेंज होतं, रूपांतर रोगामध्ये. ओके. म्हणजे ते मग आपल्याला रोग दिसून येतील, येस. मग रोग रवंथ करणं थांबेल, टेम्परेचर वाढेल, मग त्यांचा जो म्युकस मेम्ब्रेन ते आपण ज्याला म्हणतो डोळ्यातला खालचा, ते काय होईल, त्याच्यामध्ये कमतरता दिसेल, व्हाईट सारखा दिसेल. मग जो आपण मजल म्हणतो, नाकाच्या मधातला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ड्रायनेस येईल. ओके. ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय म्हणतात, वेगवेगळ्या आजाराप्रमाणे दिसून येतात. प्रत्येक शेतकऱ्यांचा आणि प्रत्येक व्यवसाय पालनाचा हा एक उद्दिष्ट असतं की आपण नेहमी काय करायचा, प्रिव्हेंट करायचा आजार. बरोबर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. येस. या ब्रीदवाक्यावर प्रत्येक शेतकरी काय काम करत असतो. त्याचा परिणाम जे होत असेल तेवढ्या सगळ्या गोष्टी हा शेतकरी करत असतो. तर त्याची व्यवस्थापन करणे प्रत्येक प्रत्येक जनावराला काय आहे, प्रत्येक शेतकऱ्याला हे शक्य नाही. काही शेतकरी काय करतात, फक्त आपल्या घरचं
दूध वगैरे निघायला पाहिजे त्यासाठी वापरतात. जनावराला डिफरंट टाईपचे आजार म्हटल्यावर व्हायरल डिसीज असतात, बॅक्टेरियल डिसीज असतात, फंगल डिसीज असतात. फंगल डिसीज जनरली रिलेटेड असतात स्किनशी रिलेटेड असतात. काही टिकबोर्न डिसीज असतात जे एक्सटर्नल जे शरीर असतो, बाहेरचा जो शरीर असतो त्याचे रिलेटेड असतात. व्हायरस डिसीज ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये व्हायरस डिसीजमध्ये प्रत्येक जनावराला स्वतःला त्याच्या इम्युनिटीने, ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो, त्याच्याद्वारे आपण त्या व्हायरसला आपण निदान आणू शकतो. आणि त्या व्हायरस डिसीजमुळे जे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे किंवा पर्टिक्युलरली बॅक्टेरियामुळे जे डिसीज होतात त्यासाठी काय असतं, आपण औषधोपचार करतो. ओके. आणि ह्या सगळ्या औषधोपचारचा खर्च कमीत कमी व्हावा. आपण असं तर म्हणू शकत नाही की खर्च होणारच नाही. तर प्रिव्हेन्शन आपल्याला ते खर्च कमी करण्यासाठी आपण नेहमी काय करत असतो, प्रिव्हेन्शन करत असतो. आणि आपल्याला काय करायचं असते, शेवटी तो खर्च, क्युअरचा जो खर्च आहे तो कमी कमी झाला पाहिजे. म्हणून जे चाऱ्याचे व्यवस्थापन म्हणतो किंवा जनावरांचा राहण्याचा व्यवस्थापन जे म्हणतो आपण, ओके. आणि जे खूप सारे शेतकरी आता ब्रीडिंगवर काम करतात, ह्या सगळ्या गोष्टीवर जर आपण काम केलं तर आपल्याला क्युअर कमी करावा लागेल. ओके. जसं की पशुपालन जे आहे ते करत असताना त्यांच्या चांगल्या ग्रोथसाठी, त्यांच्या सदृढ चांगल्या प्रकारे राहण्यासाठी गायींना व्हॅक्सिनेशन हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. वासराचे व्हॅक्सिनेशन का करणे गरजेचं आहे, तर जेव्हा वेल्यानंतर जो वासरू बाहेर येतो त्यासाठी हा जग काय असतं, पुन्हा नवीन असतं. ओके. तर त्याला जे आहे जेवढे त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये तेवढी नसते जितकी त्या बाकीच्या जे मी ऑलरेडी डिसीजबद्दल डिस्कस केलेलं आहे आपण. म्हणून जनावराला काय आहे, ज्याला आपण वासरू म्हणतो, त्याला व्हॅक्सिनेशन करणे गरजेचं आहे. तर हे लक्षात घ्या, जो आपण व्हॅक्सिन करतो ना, म्हणजे जो आजाराचा जो व्हॅक्सिन असतो तो म्हणजे त्या रोगाचा तो एक इनॅक्टिवेटेड किंवा ॲक्टिवेटेड फॉर्म असा असतो की आपण जर जनावराच्या शरीरामध्ये टाकला तर जनावराच्या शरीरामध्ये असणारे जे रोगप्रतिकारक शक्ती असते, ज्याला आपण अँटीबॉडी म्हणतो किंवा इम्युनिटी म्हणतो, ते काय काम करेल की कोणता तरी एक बाहेरचा फॉरेन व्यक्ती आलेला आहे जो आपल्यातला नाही. चोर पोलीस असते ना, पोलिसाला लगेच कळतो की चोराला पकडायचं, तर आपण कसं पकडायचं ते शोधत असतात. मग असाच प्रकारे जे रोगप्रतिकारक शक्तीबद्दल बोलत आहे मी, जे आपण अँटीबॉडीज म्हणतो, हे काय काम करतं, जसा जो फॉरेन पार्टिकल आला त्याला बघतात की हा कोण आहे, हा आपल्यातला नाही. मग त्याला बनवून ते काय काम करतात, त्याच्यासाठी त्याला ते मारतात. म्हणजे ते पुन्हा प्रोड्यूस होतात, जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतात ते अँटीबॉडी, आणि त्याला ते काय करतात, मारतात. आणि त्याच्यानंतर काय करतात, हे तर मेलं आता जे आपण व्हॅक्सिन दिले, मग ते काय काम करतात, त्याची मेमरी म्हणून आपल्याकडे तसल्याच प्रकारची अँटीबॉडी काय करतात, शरीरामध्ये साठवून ठेवतात, जेणेकरून कोणते जर याच प्रकारचा जो रोग झालेला आहे जर तो आला तर त्याच्यापासून लढण्याची शक्ती काय आहे त्याला मिळेल. बरोबर. म्हणून आपण काय आहे, व्हॅक्सिनेशन करणे काय गरजेचं आहे. येस. आणि जे व्हायरल डिसीज असतात ज्याचं बिलकुल निदान नाही, म्हणजे जे रोग झाले त्याच्यानंतर त्याचं निदान नाही, त्याच्यासाठी काय असतं, व्हॅक्सिनेशन करणं गरजेचं असतं. तर हे रोग कुठले आहेत, कसे आहेत, ज्याला आपण रेबीज म्हणतो, जो खूप डेडली डिसीज आहे, याचा निदान नाही. म्हणून काय आहे, प्री बाईट व्हॅक्सिनेशन करणे गरजेचं आहे, किंवा पहिले दिलं तरी चालेल. मोठ्या जनावरांमध्ये म्हटलं तर आपल्याला FMD, ज्याला फूट अँड माउथ डिसीज म्हणतो, त्याचं व्हॅक्सिनेशन करणे ॲन्युअली गरजेचं असतं. रिंडरपेट ज्याला म्हणतो त्याचं व्हॅक्सिनेशन करणे गरजेचं असतं. अँथ्रॅक्स सारखा आजार जो झुनोटिक डिसीज आहे, झुनोटिक आजार आहे, जनावरापासून माणसाला पण होऊ शकतो, त्याचा व्हॅक्सिनेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि एक हिमोरेजिक सेप्टिसेमिया नावाचा जो आजार आहे त्याचं व्हॅक्सिनेशन ॲन्युअली करणे काय आहे, गरजेचं आहे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपण जनावराला होणारे हे जे आजार आहे त्याच्यापासून वाचवू शकतो. ओके. आणि आपल्या इकॉनॉमिक्स आणि उत्पादनामध्ये वाढ करू शकतो. खूप छान सर. जसं की तुम्ही आता चाऱ्याबद्दल असेल, व्हॅक्सिनेशन असेल, याबद्दल तर खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेलीच आहे. यामध्ये सगळ्यात शेवटचा माझा अजून एक प्रश्न असेल की पाणी व्यवस्थापन, म्हणजे पाणी देण्याचं टायमिंग वगैरे असेल किंवा किती प्रमाणात आपण दिलं पाहिजे, त्याबद्दल थोडंसं सांगा सर. पाणी व्यवस्थापन म्हटल्यावर जेवढा इम्पॉर्टन्स आता आपल्याला पशुखाद्याचा आहे तेवढाच आपला इम्पॉर्टन्स काय पाण्याचा आहे. जनावर जेवढा पाणी पिऊ शकत असेल तेवढा पाणी देणं गरजेचं आहे, थंब रूलनुसार, जे आपण थंब रूल म्हणतो. पण जर एक्झॅक्ट अमाऊंट म्हटलं आपल्याला पाणी द्यायचं असेल तर एक सहसा 400 kg जर जनावर असेल तर त्याला
35 ते 50 लिटर पाणी देणे पूर्ण दिवसात गरजेचं असते. पाण्याचा इम्पॉर्टन्स तेवढाच आहे जेवढा पशुखाद्याचा आहे. कारण की जे पशुखाद्य खाल्लेलं आहे किंवा जे चारा खाल्लेला आहे जनावरांनी, त्याला पचवण्यासाठी किंवा त्याला डायजेशन करण्यासाठी काय असते, पाण्याचा एक महत्त्वपूर्ण रोल असते. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जे फ्लुइड मेंटेन करायच्या शरीरामध्ये, इलेक्ट्रोलाइट मेंटेन करायच्या शरीरामध्ये आणि जनावर डिहायड्रेशनमध्ये जाऊ नये, या सगळ्या गोष्टीपासून वाचवण्यासाठी काय आहे, आपल्याला पाणी देण्याची गरज आहे. खूप छान पद्धतीने सर आपण माहिती दिली. वेळात वेळ काढून सर आज आपण या ठिकाणी आलात. आपल्या शेतकरी बंधूंना खूप मोलाची पालवी ॲग्रिको परिवारातर्फे आपले पूर्ण धन्यवाद सर. थँक्यू.